डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। गोळेगाव ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे, असं संजय आंधळे यांनी म्हटलंय। जलसंधारण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित केलं गेलं। मात्र भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांकडे पाठ फिरवली आहे। शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील ग्रामस्थ गोळेगावसह परिसरातील गावांच्या भविष्यासाठी आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधण्याची मागणी प्रामुख्याने होतीये। तर अनुदानित विहिरी मिळण्यासाठी गावचा समावेश सुरक्षित वर्गवारीत व्हावा, या मागणीसाठी गोळेगाव ग्रामस्थांचं गेली 17 दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। तर संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन न दिल्यामुळे गोळेगाव येथील ग्रामस्थांनी शेवगाव गेवराई राज्यमार्गावरील बोधेगाव या ठिकाणी 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं। जिल्हा जलसंधारण अधिकारी शिवम दापकर, सहाय्यक जिल्हा संधारण अधिकारी आकाश परदेशी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे, गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं। मात्र भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे। 18 वर्षापासून गोळेगाव ग्रामस्थांची गोळेगावचा पाझर तलाव दुरुस्त करून त्याची पाणी साठवण क्षमता वाढावी, अन्यथा त्या ठिकाणी मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधून नदी पात्रात उन्हाळ्यात पाणी सोडण्याची सोय उपलब्ध व्हावी या मागणीसाठी आज आमच्या आंदोलनाचा पहिला भाग आम्ही धरणे आंदोलन सुरू केले 24 तारखेपासून आणि दुसरा भाग 28 तारखेला तलावामध्ये जल आंदोलन केलं आणि आज या ठिकाणी 11 मार्च रोजी गेवराई शेवगाव महामार्गावर बोधेगाव या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं। प्रशासनाचे मृदू जलसंधारण विभागाचे अभियंता आले, त्याचबरोबर जिपालापाचे आले आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठांनी फोनवर संपर्क केला की मी आंदोलनस्थळी 2 घंट्यामध्ये येऊन तुमच्या काय मागणी असतील त्या मागणीचा पाठपुरावा करतो आणि जलसंधारण विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आम्ही या ठिकाणी आजचं रस्ता रोको आंदोलन स्थगित केलेलं आहे। मात्र याकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर आमचं धरणे आंदोलन तर चालूच आहे, पण यापेक्षा वेगळं तलावातील जलसमाधी आंदोलन आम्ही उभा करणार आहोत। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सरपंच मुक्ताबाई आंधळे, झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे, प्रकाश बापू भोसले, संगीताताई ढवळे यांसह आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। जयप्रकाश बागडे, सी न्यूज मराठी, शेवगाव। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी। हो, हे खरं आहे, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात। पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा। हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी। तेव्हा आजच संपर्क करा अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे। संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966।